हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. जे घरामध्ये आपण इंडोर झाडं ठेवतो तर त्यांना बघा 8 दिवसातून एकदा तरी छान अशी पाण्याने ना अंघोळ घालून घ्यायची. आणि त्याला बघा पाणी जरी कमी लागत असलं तरीसुद्धा आता ना उन्हाळा आहे, तर त्यातलं जे पाणी आहे तर ते ना लवकर सुकतं आणि त्यामुळे मग जे झाडं आहेत त्यांची पानं आहेत ना तर ते ना त्यांच्या टिप्स बघा सुकायला लागतात. त्यामुळे ना 8 दिवसातून एकदा ना त्यांना मी छान असं सिंकजवळ घेऊन जाते आणि त्यांना छान अशी नळाने आंघोळ घालते. पानंसुद्धा मस्त असे टवटवीत राहतात आणि हिरवेगार राहतात आणि झाडंसुद्धा सुकत नाहीत. आता सध्या ना ऊन खूप असं बऱ्यापैकी चाललं आहे, त्यामुळे बघा जेही फुलांचे झाडं आहेत तर त्यांना ना खूप छान अशी फुलं येतात. मागे ना हे गोकर्णाचं झाड मी लावलेलं होतं आणि रक्षाबंधनला जेव्हा मी माझ्या माहेरी गेली तर तेव्हा तिथून मी हे झाड आणलं होतं. आणि आता बघाल तर ते ना इतकं मोठं झालं आहे ते झाड आणि फुलंसुद्धा इतके छान येतात, म्हणजे खूप सारे फुलं गोकर्णाच्या झाडाला येतात. आणि हे जास्वंदाचं सुद्धा झाड लावलेलं होतं तर ते सुद्धा रोजचे 1-2 फुलं मला देतं. आणि ते जे झाड आहे तर ना छोटं आहे ते, म्हणजे जे फुलं आहेत तर त्यांचा जो साईज आहे ना तर तो छोटा आहे, पण ना छान वाटतात आणि सुंदर दिसतात. आणि स्पेशली म्हणजे जेव्हा आपण बघा आपल्या घरचे फुलं ना देवांना अर्पण करतो तर एक ना वेगळंच समाधान मनाला लाभतं. सकाळी सकाळी बघा जेही झाडांना पाणी वगैरे टाकायचं होतं ना तर ते काम मी सकाळीच आटोपून घेते. कारण ना मग नंतर आपण दुसऱ्या कामामध्ये लागलो की त्यानंतर ना झाडांकडे ना अगदी असं दुर्लक्ष होऊन जातं आणि झाडांना पाणी टाकायचं किंवा स्प्रे करायचं मग अजिबात ना लक्षातच राहत नाही. त्यामुळे मग ना सकाळच्याच वेळेला जेव्हा थोडासा फ्री वेळ असतो त्याच वेळेला ना झाडांना पाणी वगैरे घालण्याचं काम मी करून घेते. आता सध्या आई आहे माझ्याकडे, सकाळचं म्हणजे टिफिन वगैरे गेला की त्यानंतर किचनचे जे काही काम आहे ते तीच सांभाळते. त्यामुळे थोडासा रिलॅक्स आणि निवांत वेळ असतो माझ्याकडे. नाहीतर जेव्हा मी एकटी असते त्यावेळेला सकाळी सकाळी ना हे जे काही झाडांचं काम आहे ते मी आटोपून घेते. बऱ्याच दिवसापासून ना 1-2 झाडं मला लावायची होते, म्हणजे कुंडीमधून ते मी झाडं काढले आणि ते काही माझ्याच्याने लावणं झालं नाही. कारण एकतर वेळेचा अभाव असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे मातीसुद्धा नव्हती. त्यामुळे ना रेड ॲग्लोनिमा आणि स्नेक प्लांटचं जे झाड आहे ते ना तसंच ठेवलेलं होतं. आणि खूप दिवस मग झाडं ना पाण्यामध्ये राहिले की काही काही झाडं ना खराब होऊन जातात. त्यामुळे मग म्हटलं की आता सध्या ना म्हणजे थोडीशी खाली पार्किंगमध्ये माती होती तर तिथूनच मी ती आणलेली आणि ते झाडं जे आहे ते मला लावायचे आहेत. हे जी प्लांट मागे जेव्हा मी नर्सरीमधून आणलं तेव्हापासनं ना त्याच एका छोट्या पॉटमध्येच होतं ते. ते सुद्धा थोड्याशा मोठ्या पॉटमध्ये मला रिपॉटिंग करायचं होतं. कारण बघा जेव्हा आपण नर्सरीतून झाडं आणतो ना आणल्या ना लगेच कधीही रिपॉटिंग करायची नाही. थोडी दिवस त्याला इथे सेट होऊ द्यायचा आणि त्यानंतर मग रिपॉटिंग करायची. त्याला ना थोडासा मोठा पॉट हवा होता, म्हणून मग थोडासा मोठा पॉट मी त्याच्यासाठी घेतला. आणि त्यानंतर स्नेक प्लांट आणि हे वाईन कलरचं मनी प्लांट, असे हे सगळे झाडं पाण्यामध्ये ना जगवलेले होते. ते झाडं बघा मातीमध्ये लावायचे होते. इथे सगळे हे जे झाडं आहेत त्यांची मी रिपॉटिंग करून घेतली आणि त्यांना लावून घेतलं. बाल्कनीमध्ये ना पुन्हा आणखी काही काम आहे, पण ते आता सध्या स्किप करून मला ना थोडंसं बाहेर जायचं आहे, म्हणजे थोडीशी शॉपिंग करायची आहे. लग्न आहे एक नातेवाईकांकडे, तिथल्यासाठी ना काही कपडे वगैरे घ्यायला जायचं होतं. म्हणजे माझ्या भाचीकडे, नंदेच्या मुलीकडे लग्न आहे. याच आठवड्यामध्ये लग्न आहे. तिथेच म्हणजे अहेर वगैरे द्यायचा होता. तिथल्यासाठी म्हणून शॉपिंग करण्यासाठी मी आलेली बाहेर. बघा साड्या जेव्हा घेतो आपण आपण बायांचं असतं की सगळं असं व्यवस्थित लावून बघतो. तेच माझं ना तिथे चालू होतं. आणि त्यानंतर जेंट्स कपडेसुद्धा घ्यायचे होते. तेच यांना घेऊन गेलेली मी, कारण ना म्हणजे जेंट्स कपडे वगैरे जे आहेत ते आपल्याला काही पाहिजे तेवढे फारसे समजत नाही. आपण फक्त रंग आणि कापड बघू शकतो. बाकी त्यानंतर जी काही म्हणजे जेंट्स कपड्यांचं तेवढं काही मला समजत नाही. त्यामुळे मी यांच्यासोबत गेलेली. त्यानंतर घरी आलो आणि आल्या आल्या बघा आईला आणि सासूबाईंना इथे ना कपडे दाखवणं माझं चालू होतं की यांच्यासाठी हे आणलेलं, त्यांच्यासाठी ते आणलेलं. तेच इथे बघा आईला आणि सासूबाईंना माझं दाखवणं चालू आहे.
तर चला, आटोपलेत माझे सगळे कामं. गार्डनचं सुद्धा जे काम आहे तर थोडंसंच काम होतं अगदी, पण ते सुद्धा काम बघा पेंडिंग पडलेलं होतं. कारण बऱ्याच दिवसाचा जो स्नेक प्लांट आहे आणि जो रेड ॲग्लोनिमा आहे तर तो मी काढून ठेवलेला होता आणि तो काही लावलेला नव्हता. त्याचं कारण असं की घरची जी माती आहे तर ती माती ना संपलेली होती आणि खूप दिवसाची माती संपलेली आहे. कारण बघा माती ना म्हणजे जेव्हा आम्ही आणून ठेवतो तर त्यानंतर मग काय ना काय असं गार्डनिंगचं काम चालूच राहतं. तुमच्यासोबत मी शेअरसुद्धा करत असते. गार्डनचं जे काही काम मी काढते तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते की कोण्या झाडाची रिपोर्टिंग करायची आहे किंवा नवीन झाड जर नर्सरीमधून आणला तर त्याचीसुद्धा म्हणजे आपण रिपोर्टिंग करतो किंवा कोण्या कोण्या कुंडीमध्ये माती कमी होते. तर गार्डनचं जे काही माझं काम असतं तर ते मी तुमच्यासोबत शेअर करतच असते. तर माती संपलेली होती. बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट असतात जेव्हा मी गार्डनिंगचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते की ताई तुम्ही माती कुठून आणता. तर माती बघा जेव्हा कधी आमचं गावाकडे जाणं होतं तर त्यावेळेला ना पिशवीमध्ये भरून मी माती घेऊन येते आणि तीच माती मग एकतर खाली पार्किंगला असते किंवा मग वर टेरेसवर वगैरे ठेवून देते तीच पिशवी. तर ती जेव्हा मला काम पडते तर तिथलीच माती मग घेऊन मी माझं जे काही गार्डनचं काम आहे तर ते आटोपत असते. तर अशा प्रकारे जी मला माती लागते तर ती मी गावाकडे जेव्हा जाते तर तेव्हा ती घेऊन येते. नर्सरीमधून वगैरे अद्यापही मी माती वगैरे आणलेली नाही. कारण 2-3 महिन्यातून कधीतरी एखाद वेळा गावाकडे जाणं होतंच. कधी माझ्या सासरी म्हणा किंवा कधी मग माझ्या माहेरी म्हणा. तर माझ्या सासरी म्हणजे आमची शेती वगैरे तिकडेच आहे तर त्यामुळे बँकेचे व्यवहारसुद्धा बरेचसे ना तिकडूनच होतात. तर 3-4 महिन्यातून एखाद वेळा तिकडे फेरी लागतेच यांची आणि माझ्या सासूबाईंची. तर तिथून आणतात किंवा मग कधी माझ्या माहेरी जाणं झालं तर आम्ही तिथून माती वगैरे घेऊन येतो. तर त्यामुळे माती वगैरे मी नर्सरीमधून आणत नाही. आणि दुसरं काम होतं ते म्हणजे माझं अहिराचं काम. कारण हे 2-3 कामांना सध्या पेंडिंग राहिलेले होते तर म्हटलं चला आज ना जितके आटोपतात तितके आटोपून घ्यायचे. कारण आता 2 दिवसाने ना लग्न येणार आहे आणि तिथे जायचं आहे तर तिथलं अहेर मला आणायचं होतं. तिथल्या लग्नासाठी अहेर आणायचं होतं. तर म्हणजे माझं काही जाणं झालंच नाही. वेळ नव्हता, अशातला भाग नव्हता. सध्या आता आई आहे तर ती बऱ्या प्रमाणामध्ये माझी जी कामं आहेत तर ती सांभाळून घेते. तर त्यामुळे म्हणजे वेळेचा म्हणजे असा काही इश्यू नव्हता. पण जेंट्स कपडे वगैरे घ्यायचे होते तर मी वाट बघत होती यांची की यांच्यासोबतच जाऊन घेऊन येऊ म्हणून. कारण बघा साड्या वगैरे घ्यायच्या असतील किंवा मुलांचे कपडे घ्यायचे असतील तर ते आपण ना आपल्या पसंतीने घेऊन घेतो आणि आपल्याला त्यातलं कळतंसुद्धा. पण जेव्हा जेंट्स कपडे घ्यायचे असतात आणि त्यातल्या त्यात रेडीमेड जे कपडे असतात म्हणजे शर्ट असेल रेडीमेड किंवा पॅन्ट वगैरे जी रेडीमेड असते तर त्यातलं ना आपल्याला म्हणजे मला तरी ना तेवढं कळत नाही. फक्त रंग किंवा डिझाईन काय आहे तर ते आपण सांगू शकतो, पण बाकी त्यात आतमध्ये म्हणजे डीपमध्ये ना तेवढं काही समजत नाही त्या याच्यातलं. तर म्हणून मग मी विचार करत होती की यांच्यासोबत जाऊन ते कपडे घेऊन येऊ म्हणून. तर यांना सुट्टी काही सध्या होती नाही. तर कालची सुट्टी घेतलेली होती कारण होळीच्या दिवशी म्हणजे सुट्टी होती नाही त्यांना. तर तीच होळीची जी सुट्टी आहे तर ती त्यांनी काल घेतलेली. तर त्यामुळे मग काल यांच्यासोबत जाऊन जे मला सामान घ्यायचं होतं अहेराचं तर ते मी घेऊन आलेली. माझ्या भाचीकडे लग्न आहे म्हणजे माझ्या नंदेच्या मुलीकडे, तिच्या दिराचं लग्न आहे. नंदेच्या मुलीच्या दिराचं लग्न म्हणजे माझ्याच भाचीच्या दिराचं लग्न. तर तिथे जायचं आहे. तर जर शूट केलं तिकडचं तर तुमच्यासोबत शेअर करणार. तर अशा प्रकारे माझे जे काही कामं होते तर ते आटोपले. चला आज ऑन कॅमेरा खूप सारं मी बोलली तुमच्यासोबत. आणि आणखी बघा एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. ऑनलाईन ना मी म्हणजे बऱ्याच वेळा ना बरेच सामान जे काही आहे तर ते आपण ऑनलाईन मागवत असतो. पण मी तुमच्यासोबत शेअर असं काही केलेलं नाही. पण आता म्हटलं चला शेअर करावं. छान स्वस्तात मस्त अशी वस्तू मिळालेली आहे तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर बघा साड्या जेव्हा आपण ना आपल्या कपाटामध्ये ठेवतो तर सगळ्यांनाच माहिती आहे की आजकाल साड्यांसाठीचे कवर येतात. काही सिंगल कवर येतात, काही कवर असे असतात की ज्यामध्ये आपण 4-5 साड्या एकत्र ठेवू शकतो. तर त्यातलेच बघा कवर मी ना मागवलेले आहेत. तर बघा हे कवर आहेत ते आणि 170ला ना हे 12 कवर पडलेले. म्हणजे 170 रुपयामध्ये 12 साड्यांचे हे कवर आहेत. आणि कापड बघाल तर कापड बघा खूप छान आहे. म्हणजे मागचा जो कापड आहे तर तो सुद्धा खूप छान आहे आणि समोरचा जो प्लास्टिक आहे, जो प्लास्टिक दिलेला आहे तर हा प्लास्टिकसुद्धा छान आहे आणि अगदी नरम आहे म्हणजे फाटणार नाही. कपाटामध्ये बघा आपण साड्या ठेवतो तर त्यावर ना खूप सारी अशी धूळ साचते आणि माझ्या कपाटाचा प्रॉब्लेम मी मागे ना म्हणजे बऱ्याच दिवसाच्या आधी तुमच्यासोबत शेअर केला होता की त्यामध्ये ना गॅप्स खूप आहेत. जे दारं आहेत तर त्यामध्ये ना गॅप्स खूप सारे आहेत. तर त्या गॅप्समधून ना आतमध्ये धूळ जाते. तर त्याचमुळे की काय माहिती नाही जो खालचा सेक्शन आहे तर त्यावर ना खूप अशी धूळ साचलेली असते.
तर त्यासाठी म्हणजे ज्यांच्या कोणाला असा हा प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यासाठी हे जे कवर आहे तर ते बेस्ट ऑप्शन आहे. आणि धूळ जरी नसेलही जात तरी कवरमध्ये जर आपण साड्या ठेवल्या तर आपल्या साड्यांना छान राहतात, अगदी व्यवस्थित त्यांची घडी राहते. त्यातल्या त्यातच आपण ब्लाऊज ठेवू शकतो. म्हणजे यामध्ये बघा आपण एक साडी आणि एक ब्लाऊज जो आहे तर तो आरामात ठेवू शकतो. तर हे मी मागवलेले 170ला 12 मिळालेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर त्याची लिंक मी इथे खाली ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार. बऱ्याच लोकांना म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय ते कळत नाही. तर बघा जिथे आपलं टायटल असतं आणि तिथे मोर मोर म्हणून दिलेलं असतं, तर ते मोरला क्लिक केलं आपण की खाली आपला डिस्क्रिप्शन येतो. तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची मी लिंक देणार तुम्हाला. तर कोणाला हवं असेल तर तुम्ही मागवू शकता. छान स्वस्तामध्ये मस्त आहे, क्वालिटी छान आहे. म्हणजे कवरची जी क्वालिटी आहे तर समोर जो प्लास्टिक दिलेला आहे तर तो सुद्धा छान आहे आणि मागे जो कापड दिलेला आहे तो सुद्धा छान आहे. आणि यातल्या जर चैनी म्हणाल तर अगदी स्मूथ चैन आहे, बघू शकत असाल अगदी अशा स्मूथ आहेत चैनी. तर त्यामुळे मला तरी ना छान वाटले हे. तर हे मी मागवलेले आहेत आईसाठी आणि माझ्यासाठी मला मागवायचे आहेत. तर असे हे कवर मी मागवलेले आहेत. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जरी कुठे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात न चुकता कमेंट करून सांगत चला. ज्या माझ्या रेग्युलर कमेंट करणाऱ्या ताई होत्या तर त्यांच्या कमेंटसुद्धा बंद आहेत. का बरं मला माहिती नाही, पण त्या ताईसुद्धा कमेंट करायला ना खूप कंजूसी करतात. तर प्लीज कमेंट करत चला. तुमच्या एक कमेंटमुळे खूप मोटिवेशन मिळतं, त्यामुळे न चुकता कमेंट करत चला. तर चला आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव. आणि सध्या बघा 1-1.5 महिन्याचा माझा ब्रेक झाला आहे चॅनलवर, त्यामुळे व्ह्यूज थोडेसे डाऊन गेलेले आहेत. तर आता सध्या प्रयत्न करणार की रेग्युलर मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्याचा. जी सिच्युएशन असेल, जशी परिस्थिती असेल, जसं वातावरण असेल तर त्या वातावरणातले व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा. तर चला बाय.